युद्धामुळे कलिंगडाची निर्यात सध्या बंद आहे। त्यामुळे धाराशिवमधील कलिंगड उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आलेले आहेत। वडगाव इथले शेतकरी उदयसिंह मुंडे यांनी आपल्या 2 एकरामध्ये बाहुबली जातीचा कलिंगड लावला। हा प्लॉट काढणीला आलाय, मात्र व्यापारी लाल भडक कलिंगड ₹1.25 प्रति किलो या दराने मागतायत। त्यामुळे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करूनही प्लॉटवरती रोटावेटर फिरवण्याच्या मानसिकतेमध्ये हा शेतकरी पोहोचलाय। कलिंगडाच्या शेतीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। अमेरिका इराण युद्धानं महाराष्ट्रात शेतकरी होरपळतोय। कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले। ही कलिंगडची शेती आपण पाहू शकतो। खरं तर हा काढणीला आलेला माल आहे। एव्हाना हा माल तोडून बाजारात जाऊन त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खिशात जाणं अपेक्षित होतं, मात्र युद्धाच्या परिस्थितीवर याचा बाजारभाव ढासळलाय आणि हा माल आता शेतातच पडू नये। खरं तरी व्यापारी ह्याला घ्यायला येत नाहीयेत। शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय त्यांच्या भावना आहेत? व्यापारी येईना झालेत का? काही नाही गेले सर। काय म्हणतात? काय म्हणते खपाना गेले माल म्हणतात युद्धामुळे भाव नाहीत म्हणाले, नेऊन काय करणार आहेत। ₹2 मागतात, ते बी मोठा माल नेतात, बारका माल तिथंच ठेवतात, मग ते आम्हाला जनावराला खाऊ घालायला लागतो। किती खर्च केला होता? किती कष्ट घेतलं होतं ह्याला? आता काय काय 3-4 लाखाच्या आसपास झाला साहेब खर्च। भरपूर झाला खर्च, रातभर दिवसभर झटून अपेक्षा पाहिजे होत्या तेवढा भाव पण नाही सापडलेला, काहीच नाही। किती कसं कष्ट घेतलं होतं हे जगवायला आणायला? काय जगवायला आणायला मी रात्रीचा दिवस करून ह्याला फवारणी, ड्रेचिंग, औषधं ही 2-3 लाख रुपये खर्च झाला। 10-15 लाखाची अपेक्षा होती, पण तेवढं काय म्हणजे शासनानं काय लक्ष दिलं नाही। व्यापारी काही नात ₹2-1.5 किलो करण्यापेक्षा रोटर करून टाकावं। काय सरकारला सांगायचे? नुकसान भरपाई मिळावे, पहिलं कर्ज आहे ते माफ व्हावं ही अपेक्षा आहे आमची। या युद्धाच्या परिस्थितीच्या अफवेत व्यापारी सुद्धा कुठेतरी फायदा घेताना दिसत आहेत। बाजारात शहरामध्ये ₹100 विकणारं कलिंगड शेतातून अवघ्या ₹1.25 मागितलं जात आहे। शेतकरी हताश आहे। गरज आहे सरकारच्या लक्ष देण्याची, शेतकऱ्याला आधार देण्याची। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।